कॉन्टॅक्ट तुटून जातो त्याचा. हे नारदा, तुला मी एक पूर्वीचा जुना इतिहास सांगतो. असं सनक सनानंदांनी आणि सनत कुमारांनी देवऋषी नारदाला आतापर्यंत 4 दिवस वेदांत सांगितला. भागवतातला वेदांताला दृष्टांत द्यावा लागतो आणि दृष्टांत दिला की वेदांत समजतो. म्हणून हे नारदा, तुंगभद्रा नामक नदीच्या तीरावर एक उत्तम नगर होतं. आता ही कथा तिथे घडून गेली आहे तुंगभद्रा नदीच्या तीरावर. पण आपण ही कथा ऐकल्यानंतर आपल्याकडे तुंगभद्रा नावाची नदी आहे आपल्या शरीरामध्ये. तिची महती सांगितले. तुंग म्हणजे मायेनं भरलेलं हे शरीर, भद्रा म्हणजे कल्याण करणारं. आता या मानवी जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती आहे म्हणून या शरीराला तुंगभद्रा नदी असं म्हणतात. आणि त्या तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेवक नामक नावाचा एक ब्राह्मण वास्तव्य करीत होता. तो म्हणजे आपला आत्मा. हा झाला अध्यात्म. कोणतीही कथा घ्यायची आहे आणि त्या कथेपासून आपण काय घ्यायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कथा ऐकतो आणि नाचतो फक्त, बस. वाद्य वाजले की लागेल नाचायला, त्याच्यातून घेत काही नाही. कोणत्याही कथेमधून काहीतरी तत्व घ्यायचं असतं. पण तत्व कोण घेतं? ज्याच्यात सत्व आहे तो. रज आणि तमवाले. म्हणून श्रीमंत मनुष्य भागवतामध्ये दान देऊ शकतो पण भागवतापासून काही घेऊ शकत नाही. भागवतामधून काही घ्यायचं असेल तर त्याला भक्त लागतो. म्हणून अभक्तम न दातव्यम. पण भक्ताला संपत्ती नसल्यामुळे त्याला काही करता येत नाही. म्हणून त्याने कुठेही जाऊन भागवत ऐकावं आणि त्याच्यातून घ्यावं, बाकीच्या गोष्टी नाही. पण आपण असे भक्त असतो की भागवतात जातो आणि जो करतो त्याची टिंगल करतो. मग ते भक्त आहे का? म्हणून स्वतःची व्हेरीफाय करून घ्या आपण भक्त आहोत की नाही. कोणी काही करो, आपल्याला भगवंताची कथा ऐकायला मिळते ना. गुपचूप कथा ऐकायची आणि त्याच्यातून तत्व घ्यायचं. जसा राजहंस पाणी आणि दूध एकत्र झालेलं दूध घेऊन घेतो, पाण्याकडे पाहतो का, तसं आपलं चित्त आणि मन झालं पाहिजे एकाग्र. आता या आत्मदेवाचं वर्णन केलं आहे. हा 4ही वेदामध्ये निपुण होता. एक वेद नाही, 4ही वेद. श्रौत आणि स्मार्त कर्मामध्ये निष्णात होता. त्यामुळे गावामध्ये, आजूबाजूच्या गावात हा सूर्याप्रमाणे चमकत होता. ज्ञानी, काही विचारा त्याला. पण हा ब्राह्मण भिक्षा मागणारा होता, पण लोकांपेक्षा द्रव्य साठवलेला होता. कारण विचारी असल्यामुळे मिळालेलं द्रव्य फक्त धर्माकरता खर्च करायचा, उपभोगाकरता कमी करायचा. कलियुगामध्ये मनुष्य उपभोगाकरता जास्ती करतो आणि धर्माकरता कमी करतो. आता हे ताक आलं ना, ताई मला म्हणे फ्रीजला ठेवल्यानंतर म्हटलं ताक आत गेल्यावर निदान नीट ऐकायला तरी मिळेल. तर भर 12 वाजता मिळालं तर मग श्रोते आनंदित पाहिजे ना, तर आधी वाटून दे वाटलं. कारण ताक या दिवसात मनाला काय देतं? शांती. आणि शांत झाल्यावर मग मनुष्य चांगला ऐकतो. असं आहे. कारण हे शरीर आहे, शरीराचा धर्म ऋतू काळाप्रमाणे सांभाळला पाहिजे. आता बघ, बरेच लोक कडक उन्हाळ्यानं उपास करतील आणि मध्येच गडबड करतील. कारण शरीर आहे, आपल्याला महिनाभर या शरीराकडून भगवंताचं गुणानवर्ण श्रवण आणि इंद्रियाकडून नामस्मरण करून घ्यायचं आहे. मग या इंद्रियांना आपण कसं ठेवलं पाहिजे? जसा हा सूर्याप्रमाणे तेजस्वी होता आत्मदेव, त्याप्रमाणे आपण तत्पर राहिलं पाहिजे.
बाकीचं सगळं छुट्टी. पण आपण बाकीचंच करत राहतो. 3 वर्षातून सगळ्या गोष्टीला सुट्टी देऊन हे करायचं आहे, पण आपल्या सवयी जात नाही ना. काय जात नाही? सवयी. पहा, तुम्ही खाण्यापिण्याची तयारी करण्यात जास्त वेळ जातो, म्हणून इथे उपवास सांगितला आहे किंवा ते तिकडे कमी लक्ष दे महिनाभर. पण आपण तिकडे तसं लक्ष जास्त देतो, कारण आपण आत्मदेव नाही आहे, आपण जीव आहोत. जीव ज्याला आत्मज्ञान असतं तो ऐकण्याकरता तत्पर असतो. पाहता काही लोक काकड्याला येत आहे, आताही येतात आणि रात्री येत आहे, 3 वेळा येतात, कारण त्यांना माहिती आहे आपलं हित काय आहे, आपण काय केलं पाहिजे. म्हणून आत्मदेव हा तत्पर होता, सगळ्यामध्ये सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि धनाने सुद्धा मोठा होता. पण दैवयोगानं याची पत्नी मात्र धुंधुली होती, दृष्टबुद्धी, कारण तिला सगळं उपभोगाची इच्छा होती. दिलंय देवाने. ही बुद्धी जी आहे ना, ती आपल्याला उपभोगाकडे वळवते. म्हणून भोगासंगे कधी न गुंतावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. कारण जेवढं नाम आपल्या जवळ येईल तेवढे आपल्या बुद्धीला अलंकार प्राप्त होतील. आपल्या बुद्धीला लोभ आणि काम याने ग्रासून टाकलेलं असतं. हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. आपलं प्रारब्ध वेगळं असतं आणि पुत्रांचं, सुनांचं आणि त्यांच्या मुलांचं वेगवेगळं असतं. हे आपल्या लक्षात नाही येत. सगळं चांगलं झालं पाहिजे. 5 श्रीमंत लोक असतात, त्यांच्या घरी एखादा मुलगा व्यसनी निघतो, तो दिवसभर नुसता पडलेला असतो. ते त्याचं प्रारब्ध आहे. काय करतील आईबाप, काय करेल संपत्ती, तो ते प्रारब्ध. म्हणून प्रारब्ध माझे सहसा टळेना, सहसा टळत नाही ते. आणि आपण लोखंड घासायचाच प्रयत्न करतो. सज्ञान झाल्यापर्यंत त्यांना सूचना, ते सज्ञान झाल्यावर सूचना ऐकणार नाही आणि त्यांचं प्रारब्ध. हां, जर मुलांमध्ये मातृपितृभक्ती, आत्ताच माझ्याकडे कोणीतरी आलं ना लग्न काढायला, त्यांना वाटलं तुमच्या मुलीच्या नशिबामध्ये एक गोष्ट आहे, उत्तम स्थळ मिळणार नाही, मध्यम स्थळ गाव. म्हणून हे आलं आहे, मुलगा सगळा चांगला आहे, गुणे गोविंद आहे, पगार भरपूर आहे, पण त्याची आई आहे ना ती त्याच्याजवळच राहणार आहे. म्हटलं तो भाग्यवान आहे. त्या बाईला म्हटलं तुम्हाला कधी संकट आलं तर तुम्हाला बी वागवेल तो. हल्ली सासवा वागवायला लागतंय बऱ्याच लोकांना. हां हां, आणि तो जगपगा असला तर तुम्ही जा तिकडे. मी त्यांना समजावून सांगितलं की तुमच्यावर जर वेळ आली तर तुम्हाला सुद्धा तो, कारण तो सात्विक आहे. पण आती आरी सुद्धा जाऊ नाही तर काही काही लोक राबतच राहतात तिकडे, इकडे तर लक्षच देत नाही. असं नाही आहे. कार्यापुरतं, कामापुरतं साह्य, इकडे मात्र पूर्ण. कारण आपल्या वंशामध्ये भेद व्हायला, आपल्या वंशाचं नाव जायला नको. काही काही लोक गंमत करताना इकडेच राहिला ना. हो, काय करता तुम्ही तिथे मुंबईला, सासऱ्याकडेच राहणं जळगावला. कारण वारंवार येणाऱ्या जावायची काय होते, विकारे गडे हो सर्व ची ची ची. म्हणून उन्हाळ्यातच आलं पाहिजे, ते 2च दिवस. हे ज्ञान आहे, हे जीवाला होत नाही. जीव रमाला पाहतो सगळ्यांमध्ये, आणि परमात्मा काय करतो, या जीवाला रमकडे टाकतो, खेळणे. आणि त्या खेळण्यात रमला की देवाला विसरून जातो. आत्मदेव विसरत नव्हता, धुंधुली विसरत. धुंधुली म्हणजे अविचारी बुद्धी. या धुंधुली उत्तम कुळात जन्मली होती, सुंदर होती, वचन खरं करणारी होती,
लोकांना गोष्टी सांगून त्याप्रमाणे वागणारी होती आणि वागून घेत होती. पण एकच दोष होता, बडबडी होती आणि त्यामुळे वाया गेली. अनंत वाचाळ, जास्ती बडबड करायचीच नाही. अति बडबड केल्याने वाचेचं पुण्य नष्ट होतं आणि वाचा अभद्र होते. वाचा काय होते? अभद्र. कोणी विचारलं तर सूचना द्यायची, उगाच सूचना द्यायला बसायचं नाही. सल्लागार समिती. म्हणून घरच्या उद्योगामध्ये शूर होती पण आळशी होती. आणि एवढंच नाही तर अतिशय तंटेखोर होती. कुठल्याही गोष्टीवरून कुठल्याही कामाला कशी मिळून जात होती आणि त्यामुळं हिला बाकीच्यांचे तळतळे लागत होते. आपण जर कोणाला सल्ला द्यायला लागला ना तर लगेच शेजारच्या ते आलं त्यानं रिकाम्या बोलून गेल्या ना, असं आहे. तर ते लोक तळतळतात आणि त्यांचे श्राप आपल्याला लागतात. त्यामुळे ही संततीहीन झाली. का संततीहीन होतो मनुष्य? त्याला कारण आहे. नाही तर सगळे मानवाचे शरीर आहे, स्त्री पुरुष. का असं होतं? श्रावण बाळाचा तळतळा दशरथ राजाला सुद्धा अनुभवावा लागला. पण दशरथ राजाने श्राप दिल्यावर गाठ मारली होती, कारण मुलगा होणार आहे. संसारी माणसाला काही करून संततीच पाहिजे असते, पण ती संतती कुलाला हितकारक किंवा कुलाला अपायकारक अशी होईल. मग अपायकारक होऊ नये याकरता स्त्रियांना संयमानं जगावं लागतं. आता ही द्रव्य अर्धद्रव्य धर्माकडे देणाऱ्या पतीला नेहमी अडवत होती, कारण तिला त्या उपभोगाची सवय लागलेली होती. भोगा संगेन कधी गुंतावे. जिथे आपल्याला जास्ती मान मिळतो ना तिथे कमी जायचं, कारण मानापासून माणसाला अभिमान येतो आणि अभिमानाची धुंद माणसाची जात नाही. अभिमानाचे बघ, काही लोकांना काम चांगलं येतं पण ते म्हणते इकडे मी तुला समजावून देते, असं असं करायचं, असं असं करायचं, सांगितलं गेलं की तो तिथून सुटून जातो. काही लोक काय करतात, तुम्हीच करा, तुमच्यासारखा माल घेत नाही, देत आपल्याला गुंतवून. आपण आपल्या कार्यापासून बाजूला होऊन जातो. कसं वागायला सांगितलंय संसारात? चाणक्याने सांगितलंय, मुलाला आई खेळणे ठेवते, खेळवते थोडेसे आणि तो खेळायला लागला की चाणक्याने सांगितलंय संसारात असंच करायचं, उद्योगाला लावून द्यायचं, नाही तर तो काय म्हणतो तुम्हीच करा सगळं. हे चाणक्य नीती आहे. म्हणून नीतीचे जे ग्रंथ आहे ते माणसाला कसं वागावं हे शिकवतात. या ब्राह्मणाला आपल्या पत्नीच्या वागण्याचा आणि समाजाला फटकळ बोलण्यामुळे कंटाळा आला. याला या घरात हे संपत्ती नको, घरही नको आणि ही नको. म्हणून हा ब्राह्मण एकदा वनामध्ये निघून गेला आणि वनामध्ये याने आत्मज्ञान असून सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करायला सुरुवात केली. बरं, हा कथेच्या निमित्ताने बाहेर गावाला जायचं असल्यामुळे या बाईला सवय झालेली होती, गेल्या असतील कथेला. हा कथेला न जाता व्यथाने गेला होता. व्यथा, कथा काय करते तो व्यथा घालवते. म्हणून कथा ऐकायची कशा करता, तो आपल्या मनातल्या, बुद्धीतल्या आणि चिंतातल्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा जाण्याकरता कथा ऐकायचा. पण तुम्ही करमणुकीकरता ऐकता. करमणुकीने व्यथा जाणार नाही, ती करमणूक थोड्या वेळपूर्वीच असते.
म्हणून परमार्थ हा आपल्या व्यथा घालवण्याकरता आहे. त्यावेळेस संततीच्या दुःखानं गंगा नदीच्या उदकानं थोडंसं प्राशन केलं आणि तोपर्यंत याच्या चांगल्या वागाने दानधर्माने आईवडिलांच्या सेवेमुळे याला पापाच्या वेळी पुण्य आडवं आलं. एक महात्मा स्नान करत होते, त्यांनी याच्याकडे पाहिलं की अरे हा गंगेमध्ये येऊन स्नानाला इतका वेळ लावतोय, अरे काहीतरी दोष आहे. इकडे गंगा आहे वाहते, अरे आंघोळ कर ना. नाही म्हणे मी दुःखी आहे. अरे मग तू स्नान तर कर. मग त्यांच्या लक्षात आलं की हा आत्महत्येच्या विचारात आपण गेल्यावर मरेला. म्हणून विचारलं काय, सगळा इतिहास ऐकला आणि सांगितलं काय विचार करतो. अरे हा देह मिळाला आहे, तू कथा करतो भगवंताची, व्यथा जाईल. हा देह घालू नको, पुन्हा मिळणार नाही. 12 वर्ष पिशाच्च होशील, मग दरिद्री कुळात जन्माला येशील आणि तिथे ददाती भोगून तिथेही संतती होणार नाही. म्हणे मग काय करू, सत्संग कर. याने पाहिलं की मग आत्मा हुशार दिसतो म्हणून लगेच पाय धरले. संतती देता का आत्महत्या करू, महात्म्याला पकडलाय त्याचा. कारण मुळामध्ये योग चांगला होता. माणसाला योग असेल तर योग्य व्यक्ती मिळते आणि योग नसेल तर मग आता काय पाहता ते तुम्ही, असं आहे ते. योग्य व्यक्ती उपासनेला लावते आणि अयोग्य युवती छा छू रेडा मारा, बकरी मारा, ढोरं मारा असं शिकवते. फार राज्यकर्ते सुद्धा त्याच्यात अटकले. कारण काय आहे, सत्ता सत्ता पिपासू. आता अशा दृष्ट गोष्टीने काही मन शांत राहील का, संकट येतच राहतील. म्हणून त्यावेळेस त्या महात्म्यानं पाहिलं, म्हणाला अरे पूर्वीच्या पापानं तुझं संचित गोळा झालाय. तुझे पितर जे आहे ते आता अतृप्त राहतील, कारण तुला संतती नाही. संतती झाल्याशिवाय पितर तृप्त नाही होणार. पण लक्षात ठेव, पूर्वजन्माचं तुझं काही भाग्य आहे की गंगेमध्ये आपण दोन्ही आहोत. आता तुझं पाप धुतलं जाईल. कारण हे सगळं कुठे सुचलं, गंगेमध्ये. ज्याप्रमाणे कथेमध्ये ही ज्ञानगंगा आहे, या कथेला सुद्धा काय म्हणतात, ज्ञानगंगा. आणि ती भागीरथी गंगा, त्याच्यामध्ये शरीर शुद्ध होतं आणि पाप नष्ट होतं. पण बाहेर आल्यावर आपण चुकीचं काम केलं की पाप परत सुरू होतं. पण या कथेगंगेमध्ये रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. ती श्रवण केल्यानंतर जगाला पावन करते. जल आत गेलं की आतली उष्णता काढतं बघा. म्हणून गंगा बाहेरूनही स्वच्छ करते आणि आत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण तया गवळी. पूर्वीच्या लोकांना एक सवय होती, कोणाच्या घरी पाणी प्यायला गेले की आधी डोक्याला पाणी लावायचं आणि मग प्यायचं, वंदन करायचं. घरी नाही करायचे ते, कारण घरी स्वकष्टार्जित भरलेलं असतं आणि बाहेर गेल्यावर दुसऱ्यानं भरलेलं असतं. बा किती रहस्य आहे. असं डोक्याला लावलं की मग प्यायचं. आपण म्हणतो का असं काय करतं येड्यासारखं. येड्यासारखं नाही, ते ज्ञान आहे. पण आता हल्ली वेडापणा ज्ञान झालंय आणि ज्ञान अंधश्रद्धा झाली. खऱ्या ज्ञानाला लोक अंधश्रद्धा म्हणतात. म्हणून आपल्या घरात आपल्या जवळचे जे श्रद्धावान असतील ना, त्यांनी विचारलं तरच सांगावं, नाही तर सांगत नाही बसव. आता आमचा धंदा आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आणि सडेतोड सांगतो, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे. सडेतोड आहे.
म्हणाले भगवंताची काहीतरी दिव्य इच्छा आहे, यातून काहीतरी चांगलं व्हायचं आहे. म्हणून त्या ब्राह्मणाला या महात्म्याने बाहेर आले, स्वतः सूर्याला जल दिलं, त्याला जल दिलं, पितरांना जल दिलं, त्याने पितरांना जल दिलं. संन्यासी जरी असला तरी आईला पाणी द्यावं लागतं, बापाला नाही द्यायचं. संन्यासी जरी असला तरी आईला पाणी द्यायचं गंगेमध्ये गेल्यावर, तिला नाही सोडायचं शेवटपर्यंत. म्हणून दत्त कोल्हापूरला रोज आईच्या जवळ भिक्षा मागायला जातात. असं आहे. काशी विश्वनाथ अन्नपूर्णेच्या जवळ भिक्षा मागतात. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. देवाच्या वेळा भिक्षा मागतात आहे. म्हणून त्यावेळेस त्याला आनंद झाला आणि त्याला एक अच्युत नावाचं फळ दिलं. अच्युत म्हणजे आंबा. आणि सांगितलं की बघ, हे फळ तुला देतोय, हे फळ तुम्ही दोन्ही उभयतांनी खायचं आहे. हे ब्राह्मणा, याच्याने प्रारब्धाच्या दुष्टित नशिबाचा नाश होऊन जाईल. प्रसादेन दुःख नाशाय. म्हणून प्रसाद घेतल्यावर सुद्धा वंदन करून मग प्रसाद आत टाकायचं. आता जे प्रसाद आणताना त्यांना मी काय सांगतो, तुम्ही स्वतः वाटा. काही लोक काय करतात, वाटून द्या. हा, अरे म्हटलं याला ग आहे, तू वाट. कारण आपण प्रसाद आणल्यावर, आपण वाटल्यावर पापाचा नाश जास्ती होतो. दुसऱ्याने वाटला तर फक्त वाटल्याचं पुण्य मिळेल, पण आपल्या स्वतःचे वैयक्तिक दोष जाणार. तोंडाने म्हणताना तुम्ही जे जे दिसे भूत ते ते मानिजे. मग ज्याला प्रसाद देताय तो कोण आहे? हरिर्दाता हरिरन्न प्रजापती हरिर विप्र शरीरस्तु भुंगते भोजयते हरी. तो हरी आहे. मग तुम्हाला किती लोकांजवळ जायला मिळेल, किती हरी दिसतील, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. पहा तुम्ही आपल्या घरी जेव्हा पंक्ती बसता, आपण प्रत्येकाला हात जोडायला जातो. ज्या व्यक्तीजवळ आपल्याला गदगरून येतं, डोळ्यात पाणी येतात, समजावं इथेच देव बसले. बाकीच्या लोकांना पोटभर जेव्हा, जास्ती जेव्हा असं बोलतो आपण, पण एखाद्या व्यक्तीजवळ गेल्यावर आपल्याला असं ओसांडून येतं, समजून जावं या ठिकाणी भगवान बसलेले आहे. आणि आत्मदेवानं तो सगळा अनुभव घेतला आणि ऋषींनी त्याला चित्रकेतू राजाचा दृष्टांत सांगितला. हे ब्राह्मणा, जरी तुला पुत्र झाला तर दैवाने हात केलेला असतो. दैव मोठं विचित्र आहे. आपण किती प्रयत्न केले तर दैव वेगळं करतं. आपला मुलगा असतो सासूरवाडीला राहतो, उठला सुटला की चालला, उठला सुटला की चालला. इकडे सेवा करत नाही, तिकडे सेवा करतो. बरं, त्याला सांगितलं तरी ऐकत नाही. सांगितलं तर ऐकत नाही तो. त्यामुळे हे नारदा, त्या ब्राह्मणाचा असा ज्ञान मार्गानं बुद्धीच्या ठिकाणी असलेला मळ काढला संतांनी. आपली बुद्धी वासनेनं आणि मोहानं मलिन होऊन जाते, मलिन. आपल्याला त्याच्याशिवाय काही सुचतच नाही. म्हणून सुचिरभूतपणा त्याला दिला आणि त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न करून दिली. कोणती? भूत दया. सर्व प्राणीमात्रांबद्दल दया. त्याने सांगितलं, महाराज मला संततीने येत जाऊ द्या, पण माझ्या घरी मी ज्या गायीची सेवा करतो तिलाही संतती नाही. माझं एवढं प्रारब्ध आहे. एवढंच काय, माझ्या घरी जे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला आजपर्यंत एकही फळ लागलेलं नाही आहे.
4 वेदाचं ज्ञान होतं, 6 शास्त्राचं ज्ञान होतं, तरी दुष्टित प्रारब्ध जात नव्हतं, कारण कोणी संत भेटलेलं नव्हतं. संत भेटतात त्यावेळेला भाग्य उदयाला येतं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. एकच संतात. आणि संत भेटला कुठे? भाग्य काय होतं? गंगेत, पाण्यामध्ये. इतक्या दिवस जी वेदाची उपासना केली होती त्याचं फळ आहे ते. आणि संन्यासाने सांगितलं, हे बघ, आपला उद्योगधंदा सोडू नये आणि रडत बसू नये. आपलं प्रारब्ध जसं असेल खडतड, ते प्रारब्ध भोगत राहावं आणि आपला उद्योग करीत राहावं. असे गुरु पाहिजे. नाही तर ये इथे, ये इथे घास भांडे नाही. आणि जर सेवा करत असेल तर रोज तत्वज्ञान सांगितलं. हां, नाही तर मी येतो तू सांभाळ, मी येतो तू सांभाळ, मी येतो तू सांभाळ, गोळाला जाऊन जातो. मग लोक म्हणतात त्याची वतन आहे, असं बोलतात लोक. आणि संत महात्मे एकदम अदृश्य झाले. हा घरी आला आणि घरी आपल्या पत्नीला मोठ्या आनंदाने सांगितला. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं हे फळ खायचं आहे आणि आपल्याला संतती होईल, तेव्हा हिच्या मनात चिंता उत्पन्न झाली की आता केवढी उपाधी आहे, मग तो मुलगा होईल आणि मग त्याला सांभाळ आणि त्याला कर आणि मग आपल्याला मजा करायला कशी काय मिळेल. त्याला आलं बुद्धिभेद झाला. आता बुद्धिभेद झाल्यामुळे तिने काय केला, तो आंबा गाईला खाऊ घालून दिला. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी सुद्धा म्हणे नाही ग काय कराय असं फळाने कधी पोरं झाले असतं तर बस सारख्याला सारखे मिळाले. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याला ज्या संताने जो उपाय सांगितला आहे तो दुसऱ्याला सांगायचा. हां, कारण दुसरे लोक त्याच्यावर कडी करून तुमचा बुद्धिभेद करण्याला कमी पडत नाही. तुम्ही शेगावला गेले आणि तुम्हाला काही स्वप्न पडलं, कोणाला सांगायचं नाही. उलट लोकांना सांगायचं मला स्वप्न पडलं, याच्या पुढे तू बरोबर कोणाला आणशील तर त्याचं खराब होऊन जाईल असं सांगायचं. म्हणजे मग आपल्या बरोबर कोणी येत नाही. ते पंढरपूरला जाताना कोणी म्हणत नाही येतो, तर पायी चालत असतं. ज्याचं भाग्य असतं तोच येतो पायी, तोच चालतो पायी. बाकीचे इकडे तिकडे पाहता कोणी म्हणेल का बस का बस का बस का. एसटीत बसून जातं, कोणी मोटरसायकलवर बसून जातं, कुठे कुठे चाललं जातं. उलट मोटरसायकलवर उतरलं त्याला आशीर्वाद देतो तुझं भलं. स्वतःच्या भल्याकरता पांडुरंगाकडे जाताना दुसऱ्याला आशीर्वाद द्यायला लागतो. एकच धोत्र नेतो, हरून गेलो सांगतो, लगेच दुसऱ्याकडून नवीन धोत्र मिळवतो. असे उद्योग करता लोक. त्यामुळे वारीचा अनुभव येत नाही. पुण्यातली खारी गोळा करून घेता आणखी नाही. आमचा पांडुरंग आमच्या बरोबर आहे, तो व्यवस्था करेल, करतो तो करतो. म्हणून स्त्रियांनी कुतर्क तिला सुचवले आणि कुतर्काने तिने फळ खाल्लं नाही. जेव्हा पतीने फळ खाल्लं विचारलं का, कारण पतीने अर्ध खाल्लं आणि अर्ध तिला दिलं. अर्ध पतीने खाल्ल्यामुळे परिणाम झाला त्याच्यावर, तिने गाईला दिल्यामुळे अर्ध गाईने खाल्लं म्हणून अर्ध गाईवर परिणाम झाला. आणि ती राहिलेली कोय आंब्याच्या झाडाखाली फेकली. त्या कोईवर पाणी पडलं आणि तो संताचा प्रसाद आंब्याच्या झाडाला गेला आणि आंब्याला त्याच वर्षी बहार आला. असं आहे. काय करता नो हे महाराज,
म्हणून पूर्वी लोक संतांना आपल्या शेतात सुद्धा घेऊन जायचे, कारण त्यांच्या रजकणांनी आपल्या शेतातले जे काही अविचार आहेत ते निघून जाते. संत काय करतात, गोमित्र घेऊन जाय, तुळशीपत्र घेऊन जाय, बेल घेऊन जाय, शिपडून दे. संत त्याच्याही पेक्षा वाटत देवाचं सांगतात ते करायला. ते म्हणतात माझ्याने काही नाही होणार, तू देवाचं कर, देवाचं कर. कारण ते देवाची कृपा झाल्यावर कुठलीच गोष्ट जगात अशक्य काय करता नोहे महाराज. मोकं करोति वाचालं पंगुं लंघुं यद्गिरिं तत्कृपाहतं परमानंद माधवम. म्हणून त्यावेळेला तिच्या सखीने सांगितलं, चिंता करू नको, तुझ्या बहिणीला, ती अगदी दुबळी आहे, तिला मदत करत राहा, तिला दिवस आहे, तिच्या पोराला आणून आपण सगळं करू. पहा, सारख्याला वारके, आडनावाचे नाही, कृतीचे. पण बरोबर छल कपट करणाऱ्यांना मित्र लवकर मिळतात, सज्जनाला मित्र मिळत नाही. सज्जनाला मित्र मिळत नाही, छल कपट करणाऱ्यांना मित्र ताबडतोब. कारण व्यसनी मित्र ताबडतोब गोळा होतात. भजनी मंडळातल्या बायांना सांगा की आमच्याकडे काय नाही, आज मला बाहेर जायचं आहे, ती म्हणते माझ्या घरी पाहुणे येणार आहे ती, आणि बाकीच्यांना म्हणा आले ना मी चाललं तू, मग दही वडे करू आपण. हे दही वडे खायला बरोबर येऊन पोहोचतात, ते करू लागतील. सज्जन लोक टाळतात, सज्जन लोक टाळतात. म्हणून आपल्याला नाटक करायचं आहे. आणि का गं म्हणे दूध कसं पाजशील, आणि म्हणे तिलाच बोलून घे ना आपल्या घरी, तिचा मरून गेला असं सांग. पा केवढं कपट आहे. बहिणीचा मुलगा मरून गेला असं सांगायचं, आणि बहिणीला घरी बोलून घ्यायचं, तिथं दूध त्याला पिऊ देतं. अशा प्रकार धुंदुलीचा स्वभाव मूर्ख असल्यामुळं तिने आपल्या बहिणीला सगळं पटवलं. ती दरिद्री होती, गरीब होती, त्यामुळे दरिद्राच्या द्रव्याच्या मोहानं तिनं सगळं मान्य केलं. पैसा माणसाला काही करायला लावतो. आज जगात जे चाललंय, आपल्याला सुद्धा कुठल्या तरी मोबाईलवर फोन येतो, एवढे पैसे भरा, चौपट होतील, लगेच फसून जातात. कोण फोन करताय, काय करत, काहीच विचार नाही, आणखी कोणाला सांगत नाही, फसून जातात लोक. म्हणून ते म्हणतात, या धुंदुलीची बहीण प्रसूत झाली, तिनं तो बालक तिला दिला, आणि दुसऱ्याच दिवशी तिने सांगितलं मला दूध येत नाही, म्हणून बहिणीला घेऊन आली. अशा प्रकार छल आणि कपट याचं वातावरण घरामध्ये सुरू झालं. आतापर्यंत धुंदुलीच्या जवळ छळ कपट नव्हतं, ती स्वच्छंदाने वागत होती. काय होता? स्वच्छंद, छल कपट नव्हतं. आता मात्र छल कपट कशामुळे आलं? स्वच्छ. म्हणून आपल्या स्वच्छंदाने वागू नये. केव्हाही घरातल्या वडीलधाऱ्याला माणसाने पत्नीला सांगून जावं की मी हे करायला चाललो आहे. पत्नीला बाहेर जायचं असेल तर मी इतक्या वेळात येणार हे सांगून जायचं. नाही तर एकदा छलकपट उलटं सुलटं सांगायची वेळ आली, उलटं सुलटं सांगायची वेळ आली की माणूस बरोबर खोटं बोलतो. म्हणून घरात छल कपट येऊ नये याकरता प्रत्येक कार्य प्रत्येकाला सांगून करावं. मुलांनी मुलींनी घरात सांगून गेलं पाहिजे आईला, नाही माझी आईला रागेल, मी तिला फसवणार नाही, असा विश्वास झाला म्हणजे तुमच्याकडून मग बाहेर वाईट कामं होणार नाही. कोणी आपल्या घरात मोठ असेल तर देवाला सांगून द्यावं, देवा मी आता बाहेर जातोय, माझ्या हातून चुकीचं काम होते म्हणून मला लवकर परत येऊ दे. देवाला सांगून जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. ईश्वराला सांग, कोणी नाही ना, ईश्वराला सांग.
कारण ईश्वरच सर्व भूतानां. लोक चांदीचे देव करतात, घरात देव आहे असं समजत नाही. कोणत्याही धातूचे देव असू द्या, तुमचा भाव त्याच्यावर पाहिजे. एक 8-10 वर्षापूर्वी एका घरी असा नियम होता की एक गणपती आणायचा, तो ठेवायचा आणि जुना करायचा. आता त्यांना दोन्ही मुलांना 12 वर्षानंतर मुलं झाले. आता जोपर्यंत घरात मुलं नव्हतं तोपर्यंत गणपती नीट राहाय विचारा. आता मुलं झाले ते यांनी काय केलं, एकीकडे गेले गणपती काढायचा आणि त्याच्याशी खेळायचं आणि फोडून टाकायचं. आता ते म्हणे पोरं गणपती फोडायचा, तर पोरांचा तो खेळ आहे, त्याला काही. ते म्हणे नाही हे पोरं असे निघाले. म्हटलं नाही, तुम्ही आता गणपती ठेवणं बंद करा, दरवर्षी विसर्जन करून टाका. नाही नाही म्हणा आमचं पिढ्यान पिढ्या. अरे पिढ्या जाऊ द्या, त्या मुलांना तो खेळाचा छंद आहे, त्यांना दोष नाही आहे. नाही तर मग वरती ठेवा, त्यांचा हात पुरणार नाही. मग 1 वर्षी वरती ठेवला, हे गेल्यावर त्यांनी टेबल ठेवून गणपती काढला आणि गणपती पडला आणि पोरगाही पडला, हात तुटला. आले म्हणजे तुम्हाला नाही सांगितलं होतं ना, कारण त्यांना तो छंद लागला आहे दोघांना, ते त्या गणपतीला काढतीलच. आता गणपतीने पाडलं का, लहान मुलं असेपर्यंत देवाजवळ 24 तास दिवा पण लावायचा नसतो, कारण तो काय करेल त्याचा भरोसा नाही ना. आई उदबत्ती लावते, तोही उदबत्ती लावायला जाईल. तुम्ही टाळ्या वाजवले की तेही टाळ्या वाजवतात. म्हणून लहान मुलं असेपर्यंत आईने या काही गोष्टी वर्ज करायच्या, तात्पुरतं करायचं. हे समजलं पाहिजे. हा तुमचं मोठं घर असेल, बंद करून घेत असेल, ती गोष्ट वेगळी आहे. पण छोट्या घरांमध्ये आपल्याला सावधान. आता ही अशी होती वाचाळ, त्यामुळे हिच्या पोटी जन्माला आलेला धुंदुक्कार, हिने आपल्या मॅचिंग प्रमाणे नाव ठेवलं धुंदुलीचा धुंदुक्कार. बरं हिचं नाव होतं बरं. आत्ताच माझ्याकडे कोणीतरी आलं ना, नाच झाली म्हणे, दादा तुम्ही दिवस पाहून घेतला नाही म्हणे, आत्ताच नाव काढ. म्हटलं आज काल झाली आहे, आजच्या आज नाव नको काढू, 5 दिवस होऊ दे जरा. कारण बाळ जन्माला आल्यानंतर 5-7 दिवसापर्यंत जास्त विचार करू नये. फक्त अशुभात जन्म आहे का शुभ जन्म आहे एवढं नाही म्हणे. मी तिकडून कुंडली करून आणतो. म्हटलं नको नको. पेढे सुद्धा 12व्या दिवसानंतर द्यायचे, कारण 12 दिवसात जर काही गडबड झाली तर आणखीन पंचायत होते. म्हणून 12 दिवस असं काहीच करायचं नाही, वृद्धीत वाटायचे नाही पेढे. पण लोक लगेच घेऊन येतात, नातू झाला म्हटलं जरा थांब ना, असं ओतू काय येतो, असं नाही करायचं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो पेटीत ठेवला, मग कावर ओतू आला. 12 दिवस वाट पाहिजे. लोक तर म्हणणार नातू झाला पेढे द्या पेढे द्या, सांगायचं 12व्या दिवशी देऊ, काय बिघडतं. लोक बोलतात, पण लोकांप्रमाणे आपण वागायचं नाही, धर्माप्रमाणे वागायचं. आणि एवढंच एखाद्याने कधी विचारलं किंवा तुम्ही 12व्या दिवशी का वाटता, तर त्यांना सांगावं असं आहे, हे कार्य आहे. म्हणून ते म्हणतात या धुंदुलीने आपल्या पुत्राचं नाव धुंदुकार ठेवलं. पुढे 3 महिने गेल्यानंतर गायीने खाल्लेलं फळ ती पुत्र प्रसवली. सर्व अंग सुंदर, पण कानामध्ये गडबड, कान गायीचा निघाला, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं गेलं. याचं नाव धुंदुकार आणि त्याचं नाव गोकर्ण. पुत्राने आत्मदेवाला ज्याप्रमाणे संस्कार केले, आत्मदेवाने धुंदुकाराला ज्याप्रमाणे संस्कार केले, जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, त्याप्रमाणे गोकर्णालाही केले. संस्कार दोघांवर सारखे झाले, पण संस्काराचं फळ याच्यावर चांगलं झालं, कारण याच्या आईने कपट केलं होतं, गाईने कपट केलेलं नाही. म्हणून आज तुम्ही इतके संस्कार करतात, पण मुलं छल कपटाचे असल्यामुळे ते संस्कार ठेवत नाही. बरं झालं हा फेटा निघाला, नाही तर या लोकांनी बोडख्याने नगलं लावलं असतं, पण टोप्या घातल्या नसत्या.
आता नवरदेवाच्या बापाला भेटा, नवरीच्या बापाला भेटा, नवरदेवाच्या आईला भेटा, नवरीच्या आईला भेटा आणि नवऱ्याला सगळे फेटेच फेटे आणि सगळे उष्टे बरं. कारण हे डिझाईनचे पेटे तो बांधून देतो ते फेटे वेगळे, पण यांचे असे खोक्याचे खोके तयार आहेत. असं आहे, हाऊस आहे ती, धर्म नाही. सगळीच हाऊस बरोबर असते असं नाही आहे, त्याच्यामध्ये भेद असतो. म्हणून पतीला म्हणाली धुंदुली की महाराज हा गोकर्ण कसा गुटगुटीत आणि सुंदर दिसतो आणि माझा मुलगा असा का दिसतो. त्यावेळा आत्मदेव म्हणाला धुंदुली आपली मानवी काय आहे आणि ती कामधेनू काय आहे. त्यामुळे हा शिकत होता. गोकर्ण स्नान शौचक्रिया व्यवस्थित करत होता. धुंदुकार अमंगल राहत होता. उठल्याबरोबर पलंगावर बसून खाणे. त्यामुळं हा रोज हिंसा करत असे. कोण? धुंदुकार. मुंग्या मारणे, किड्यांना मारणे. आणि गोकर्ण हा आईवडिलांना नमस्कार करायचा, व्यवस्थित बसायचा. शेजारी नारायणाचं मंदिर होता, त्या नारायणाच्या मंदिरात चालला जायचा. संस्कार असतात. म्हणून धुंदुली अविचारी वागली, त्यामुळे त्याचे विचार तसे झाले. शेवटी आत्मदेवानं गोकर्ण आणि धुंदुकार यांची मोंज केली आणि त्यांना काशीला शिकायला ठेवलं. धुंदुकार परत आला, मला चालत नाही म्हणे, शिकायचं नाही. आणि परत आला आणि आल्यानंतर अविचाराने घरात वागला. संपत्ती भरपूर होती. धुंदुली आणि धुंदुकार एकत्र झाले. आत्मदेवाला दुःख झालं. आत्मदेवानं संघ परित्याग करून काशीला निघून गेला, जिथे गोकर्ण आत्मविद्या शिकत होता. गोकर्णानं वडिलांची परिस्थिती पाहून त्यांना हितोपदेश केला, बाबा ते दोन्ही तिकडे तर आपण दोन्ही इकडे. मग धुंदुकाराने आपल्या गोकर्णानं आत्मदेवाला एका संन्यासाच्या जवळ देऊन अनुग्रह दिला आणि संन्यासत्व त्याने स्वीकारलं. कारण संन्यासाची सेवा घडलेली होती म्हणून. संचिताचं जे पुण्य असतं ते पुण्य वाया जात नाही. म्हणून आपली संतती आपल्याला अनुकूल होण्याकरता आपण तत्पूर्वी आपलं कर्म नीट केलेलं पाहिजे. नाही तर याच देही याच डोळा आपल्याला ते अनुभवाला येतं कर्म. त्यामुळे धुंदुलीकडून संपत्ती अमार्गाने धुंदुकाराने मिळवली आणि एक दिवशी आईचा अपमान करून तिला मृत्यूघाटी पोहोचवलं. द्रव्याने संग लागला, शब्द रस रूप गंध आणि स्पर्श त्या स्त्रियांमध्ये राहू लागला. त्या स्त्रियांनी धनाकरता एक दिवशी त्याला मारलं आणि पुरून दिलं. धुंदुकार प्रेतात्मा झाला. प्रेतात्मा झाल्यामुळे त्रास देऊ लागला. कारण प्रेतात्मा व्हायला कारण काय? सनक सनानंद सांगतात, मोह हा प्रेतात्मा आहे. म्हणून नष्ट मोहार स्मृतिर्लब्ध्वा. काय नष्ट झाला पाहिजे माणसाचा? मोह. मोह असावा, पण सत्य, दया, दान आणि तप या 4 तत्वात मोह असावा. छल कपट वैर याच्यातला मोह जो आहे तो माणसाला रडवतो. आणि या 4 तत्वातला जो मोह आहे तो माणसाला कीर्ती, प्रतिष्ठा, आनंद देतो. मुलांची वचनं मधुर गोड ऐकायला मिळतात आणि छल कपट मुलांची वचनं दृष्ट, व्यसनी, अपमानित करतात.
आम्हाला विचारायला पाहणं कधी ते पडले, किती त्रास होतो आम्हाला, कधी जातील असं विचारतात. त्याचं कारण आहे ना, ती जी दृष्ट संगती आहे ती शेवटपर्यंत गती देते. म्हणून आपण जीवात्म्यास सद्गती प्राप्त हो असं जे म्हणतो, अनेक लोकांचे आशीर्वाद देतं बरं गेल्यावर सुद्धा. तो सद्गती प्राप्त हो हे सुद्धा त्या प्रेतात्म्याला मिळतं. म्हणून आपल्याकडे कोणी आजारी असलं की भेटायला जाण्याची सवय नाही. हो बरे व्हाल, काही हिंमत सोडू नका असं कोणी बोललं तर ते आपल्याला उपयोगाला येत असतं. पण काही असे मित्र बी येतात, येतच लोक वधू तू काय कमी वागला आहे असंही बोलतो तो गमतीने का बोले ना, पण आपल्याला ऐकवतो तो, आणि आपल्याला सुद्धा गुपचूप ऐकावं लागतं. कारण परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. परिस्थितीला काही इलाज नाही ना. त्यामुळे गोकर्णानं वडिलांना सांगितलं, बा स्वर्गामध्ये इंद्राला सुद्धा कुठे बाबा, कारण त्याला जर सुख असतं तर तो दुसऱ्यांचा त्याने द्वेष केला असता का? पहा तत्वज्ञान काय. इंद्र सुद्धा स्वर्गाचं राज्य बघतो, पण आपलं जाऊ नये याच्याकरता रिकामे उद्योग करतच असतो. म्हणून कृष्ण अवतारामध्ये त्याला खाली आणला पर्वतावर, त्याची पूजा बंद केली. तू करता नाही, तू करविता नाही आहे, माझ्या आशीर्वादाने इंद्रपूत भोगतोय असं समजावून सांगितलं. म्हणून दरवर्षी इंद्र वृंदावनात येतो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला गोवर्धनाची पूजा करायला. म्हणून इंद्रकुंड आहे तिथे. म्हणून त्यावेळेस आत्मदेव आणि गोकर्ण यांचा संवाद झाला आणि आतमध्ये वनात निघून गेले. गोकर्णाला 12 वर्ष झाले काशीमध्ये राहून. त्याच्या गुरूनं सांगितलं, एकदा जाऊन जन्मभूमीचं दर्शन करून ये. म्हणून गोकर्ण आपल्या जन्मभूमीला आला तर आपलं घर उद्ध्वस्त झालं होतं. शेजारी नारायणाचं मंदिर होतं, त्या नारायणाच्या मंदिरामध्ये थांबला, गावातल्या लोकांना भेटला आणि रात्री झोपला. रात्री झोपेमध्ये धुंदुक्कार आला, म्हणे भाऊ माझा उद्धार कर. कारण का उद्धाराची इच्छा झाली? कर्म भोगलं, संन्यासाच्या आजचं अर्ध फळ त्या आईनं गाईला दिलेलं होतं आणि अर्ध बापाने खाल्लेलं. त्या बापाच्या फळाचा संग झाला, संताच्या प्रसादाचा. म्हणून त्याला स्वतःच्या उद्धाराची कळकळ निर्माण झाली. याने सांगितलं, मी तर तुझं गया श्राद्ध केलं. म्हणे गया श्राद्धाने सुद्धा आता जो उठतो तो करून येतो तरी फरक पडत नाही. कोणी त्र्यंबकला जाऊन येतं, इकडे जाऊन येतं. का फरक पडत नाही? तर कोणी संताचा आशीर्वाद नाही. म्हणून मी परवा सांगितलं, गयाकृत श्राद्धम फलमस्तु असं म्हणावं लागतं पुरोहिताला, की माझ्या यजमानाला गयेच्या श्राद्धाचं फळ मिळो. पण तो पुरोहिताचा पाहिजे ना, जो यजमानाचं हित इच्छिणार आहे, तो नियम यम पाळणारा पाहिजे. तो जो तुमच्याबरोबर श्राद्धाचे वडे खात असेल तुमच्या घरी, तर कसं काय चालेल? हां, यजमानी म्हणतो चालतं बाबा महाराज घ्या ना दही वडा, वडे हरीसे बडे असं सांगता. आणखी तुम्ही असं आहे ते. त्यामुळे हा सकाळी उठला, याने आजूबाजूच्या विद्वान लोकांना विचारलं. ते म्हणे गोकर्णा तुझ्या इतके आम्ही विद्वान नाही, तूच शोध. म्हणून याने सूर्यनारायणाकडे असे हात केले. सूर्यनारायणाने याच्या बुद्धीत प्रवेश केला आणि याला भागवत सप्ताह करायची बुद्धी झाली. गोकर्ण उद्यापासून भागवत सप्ताह कसा करणार ते आपण पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की। आज चौथ्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण परमात्मा पांडवांच्या बरोबर वनामध्ये बसले असताना त्यांना आता सांगताय की बघ अधिक मासाची कथा कशी आहे, अधिक मासाचा अपमान केल्यानं माणसाचं काय नुकसान होतं। पूर्वाध्यायी उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले अनुपम कथा कथिली। आता पुढे कथा सुरत श्रोते श्रवण द्यावे मानस कृष्ण म्हणे धर्मरायास पूर्व इतिहास सांगतो। आता सगळ्या श्रोत्यांनी मन लावून ऐका म्हणे। अरे ही तुमची पांचाली पूर्वजन्मा माझी साची मेधावी ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली। ही जी तुमची द्रौपदी आहे ही मागच्या जन्मी मेधावी ब्राह्मणाची मुलगी होती। चंद्रकलेशी वाढता 10 वर्षाची झाली तत्वता। सिंहकटी परिशोभता शशिवदन हरणी। सिंहासारखी कटी प्रदर्शिता, चंद्रासारखं वडन, हरणासारखी चपट, लावण्यखाणी रंभा वाटते। तियेची माता बाळांपणात स्वर्गा प्रती गेली। बरं दुर्दैवी असं होतं म्हणे की ही जन्माला आली नाही मरण पावली। तै पासोनी पित्याने केले पोषण तिये वाचोनी मेधावी सन पडे चैन। पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेम करीत असे। याच्या वडिलांनी म्हणजे हिच्या वडिलांनी हिला मुलासारखं वागवलं, साहित्यशास्त्र शिकवले, धर्मग्रंथ समजवले आणि अहोरात्र मुलगी आणि वडील एकत्र राहते। पण या मुलीला सगळं ज्ञान झाल्यामुळे तर्कबुद्धी विशेष झाली। तुम्ही किती ज्ञान शिका पण आपल्या परंपरा ज्या आहे ना त्याला अवमान करू नका। हल्ली या सगळ्या नवीन पिढीने परंपरांना अवमान केला म्हणून यांच्या बुद्ध्या बिघडून गेल्या। परंपरेतल्या गोष्टी सोडून दिल्या। ह्या गोष्टी ज्या आहे आपल्याला लावून दिल्या, नमस्कार आदर देणं, प्रत्येकाचं जाणं ओळखणं, ही परंपरा काढून टाकली। दसऱ्याच्या दिवशी सुद्धा कोणी कोणाकडे जात नाही, SMS करून देतात थँक्यू व्हेरी मच हॅपी दसरा। का तुम्ही काय कारण ह्या परंपरा संपून गेल्या, कोणीच कोणाजवळ जात नाही। आता काल सांगितलं ना की या स्क्रीनमुळे लोकांनी काय केलं आहे की लोकांची बुद्धीच कमी करून टाकायची यांना। त्यामुळे रात्रंदिवस त्या स्क्रीनवर बुद्धी अशी सुप्त होईल। काल लागलं संशोधन, ऐकत नाही लोक। मुलंसुद्धा चोरून चारून इकडे तिकडे, बाया इकडे तिकडे, माणसं इकडे तिकडे, त्या स्क्रीनने त्यांना असं आकर्षण करून टाकलं आहे रात्रंदिवस। दुर्भागिणी खचित। बरं झाली तर लग्न होईना म्हणे हिचं। पिता पंडित असोनी मूर्ख झाला। पिता पंडित होता पण मूर्ख झाला। विवाह काळ गेला तरी लग्न न होय। बाक कुमारी दुःख भोगते माझ्या सख्या समस्त दिवरास्त्र संतती उत्पन्न करती। ही मेधावी ब्राह्मणाची मुलगी म्हणायला लागली माझं दैव असं वाईट आहे, एवढा विद्वान बाप असून काही उपयोग नाही। माझ्या बरोबरीच्या मुलींचे लग्न झाले, पिता न करी कन्यादान। माझा पिता माझं कन्यादान करत नाही म्हणे। कन्या काय त्याहोने अभिनव आता सुकन काय उपाय काय करावा। आणि त्यावेळा असा विचार करत असताना आपल्या गृह सन्निध्याला तो दैवाचा पडला घाला। अंगी भरला थळकाप खदिरांग दारुण ज्वाळा चालल्या देहातून जळू लागले दोन्ही नेत्र कपाळ शोळ झाला। आणि अशी बाप चिंता करता करता अंगामध्ये ताप भरला आणि मुलीची चिंता करता करता श्वासोश्वास लागला आणि मूर्छा येवोनी पडिला धरणीवर।
कन्या मनी घाबरली, जेथे पडला होता तो तेथे धावून गेली त्वरित, प्राणोत्क्रमण झाले ते धवा. आणि गेली तोपर्यंत प्राणोत्क्रमण झालं आणि रडू लागली. तुझं वाचोनी त्रिभुवनी आता कोणी नाही मधी, ऐसे बोलता मे धवमुनी प्राण सोडिता झाला. तव धावले विष्णुदत्त तदात्मा नेला अभिमानात, नेवो नित्वरित वैकुंठी स्थापला. इकडे मुलगी शोक करी, मी पोरगी पितृहीन, आता माझे कोण करील लक्षण, आता माझे भोजनाच्छादन कोण देईल. कन्या वत्सल असोनी माझा पिता, विवाह करता न निघून गेला. माझा एकटा पिता होता म्हणे, माझं लग्न न करता. ऐसे बोलोनी कुमेरी वारंवार रडता अश्रुधारी, भिजले सर्व अंग. आणि वडिलांचं शरीर सोडत नव्हते म्हणे. म्हणून आजूबाजूच्या सगळ्या ऋषीमुनींनी तिचं समाधान घातलं आणि तिला प्रेतापासून बाजूला केलं. म्हणे आता तुझे वडील शिवसन्निधी चालले शंकराजवळ, तू तिलांजली दे. परतोने आले विश्रमासी, आश्वासिले कन्येशी, तुझा विवाह आम्ही करू. सगळ्या ब्राह्मणांनी अंत्येष्टी केली आणि तिला सांगितलं की तुझं लग्न आम्ही करून देऊ. वारंवार स्मरुणी पित्यासी रडत, रोज वडिलांचं स्मरण करायचं रडत. केव्हा निद्रा लागायची केव्हा लागायची नाही. ऐसा लोटला बहुकाळ, एक दिवशी चित्ताक्रांत वैसली, आणि तेथे मुनीचा मित्र दुर्वास आला. हिच्या वडिलांचे मित्र दुर्वास मुनी होते. आता दुर्वास मुनी ज्याला भेटतील त्याचं कल्याण होतं, पण हिचं विरुद्ध झालं. कारण संताशी वागावं कसं कळालं पाहिजे. दुर्वास मुनी शापानुर समर्थ. कसे होते दुर्वास मुनी? श्राप द्यायला समर्थ. मोठमोठ्या राजांना त्यांनी श्राप दिला. मी देवाचाही देव असून मद रुक्मिणी समान अश्वापरी जुंपिले. मी देवाचा देव आहे म्हणे, हे रुक्मिणी आणि कृष्णाला मी रथाला जुंपलाय. तू चिंता करू नको, तुझ्याशी सांगतो कथा, तुला कथा सांगतो म्हणे. एक दिवशी मी द्वारकेत गेलो. रुक्मिणीला आपल्या व्रताचं उद्यापन करायचं होतं. देवाने सांगितलं द्वारकेतलेच ब्राह्मण सांग म्हणे. रुक्मिणी म्हणे नाही, आपल्याला लांबचे आणायचे. तर प्रभासपट्टणला आले आणि प्रभासपट्टणला एकही ब्राह्मण मिळाला आणि दुर्वास ऋषी मिळाला. देवा म्हणे दुर्वासा चला घरी. म्हणे हो रथ आणा. आणला देवाने रथ. हे घोडे नाही, तुम्ही दोन्ही नवरा बायको. दुर्वास मुनी बसले. आता रुक्मिणीकडून ओढलं जाईना, तिला लागली ताण. देवाने आपल्या युक्तीने पाणी पाजून दिलं. भगवान दुर्वासाने चाबूक मारला देवाला. मला फसवतो, मला न विचारता पत्नीला पाणी पाजतो, जा तुमची दोघांची शेवटी ताटाटूट होईल. झालं उपाधी. म्हणून देव पंढरपूरला आले आणि रुक्मिणी तिकडेच राहिले. असे दुर्वास मुनी. आत्री गोत्र करी द्या दुर्भागिणी धरा, कोठोने आले झाले माझे घरा. अथवा पितृण्य पेरिले या कारणे मत्कल्याणासारथी आला. म्हणे बघ मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, तू काही करू नको, तुझं कल्याण करेल म्हणे. जन्मजन्मार्चे सार्थक होईल तुझे. ऐसे बोलोनी विप्रनंदिनी तटस्थ राहिली कर जोडून. हास्य करोनी दुर्वास मुनी ती लागून बोलते झाले. दुर्वास हसले आणि तिला म्हणे गे सगुणे बाळे, तुझं सर्व उत्तम व्रत आचिरे, पितृकुळ उद्धरले. मेधाव्याची तपश्चर्या चांगली, म्हणून आलो मी तुझ्या घरी. तो गेला म्हणे, म्हणून मी आलो आहे म्हणे. आता मी जातो बदिकाश्मी साक्षात नारायण ऋषीशी उग्र तप करण्याकरता. हे मुनिवरा, तुझे दर्शन झाले तत्वरा, आता शोक नष्ट होईल माझा खरा. हिलाही वाटलं एवढ्या मोठ्या महामुनीचं आपल्याला दर्शन झालं म्हणजे आपला श्लोक जाईल. दुःख सागरी मी पडले होते, पुढे जिवंत राहू कैसी. जिकडे पाहावे तिकडे ओस दिसे. जिकडे पाहावं तिकडे मला ओस दिसत होतं, पण तुम्ही आल्यामुळे आता मला बरं वाटतंय म्हणे. ऐसे माझे दुःख निस्वरी सत्वर, मज पाणी ग्रहण कोणीतरी वर आणून दे. मला लग्न करायचं आहे म्हणे, माझ्या लग्नाकरता कोणीतरी वर. या पुढे नाही तर मी वृषाली होईल. ऐशी चिंता मध उद्भवली, तेने मूळ निद्रा गेली. माझं पतन होईल म्हणे, त्याच्यामुळे माझी झोप गेली.
गोड न लागे भोजन यास्तवाता देणार प्राण मम निश्चय झाला जाण ऐसे बोलोनी कन्या उगीच राहिली. आणि एवढं दुर्वास ऋषीला सांगितलं आणि अध्याय संपला. अधिक महात्मसार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर चतुर्थोध्याय गुण हा श्रीराम जय हरी विठ्ठल. योगी 28 विठवारी उभा